स्मार्ट लर्निंग चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.2 यामधील क्वेश्चन 7 आणि क्वेश्चन 8 सॉल्व्ह करून घेणार आहोत. हे क्वेश्चन अंडरस्टँड करण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. क्वेश्चन 7 हा वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्या अगोदर तुम्हाला 2 डिजिट नंबर्स म्हणजे काय, 3 डिजिट नंबर्स म्हणजे काय हे माहिती असणे गरजेचं आहे. ओके, आता इथे पहा मी 2 डिजिट नंबर दाखवते. आता इथे नंबर मी 25 घेतलेला आहे. हा 2 डिजिट नंबर आहे. याच्यामध्ये 2 डिजिट आहेत. 5 आहे युनिट प्लेस वरती, 2 आहे टेन्स प्लेस वरती. आता नेक्स्ट 215 हा नंबर आहे. 5 युनिट प्लेस वरती आहे, 1 टेन्स प्लेस वरती आहे आणि हा 2 किती प्लेस वरती आहे, 100 प्लेस वरती आहे. त्यानंतर 1000 10,000 अशा प्लेस असतात. ओके, तर आता तुम्हाला माहिती झालं की हा 2 डिजिट नंबर आहे आणि हा 3 डिजिट नंबर्स आहे. आता आपण वर्ड प्रॉब्लेम पाहूयात. The sum of the digits in a 2 digit number is a 9. ही फर्स्ट कंडिशन आहे. The number is obtained by interchanging the digit exceed the original number by 7. Find the 2 digit numbers. 2 digit नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. सो फर्स्ट कंडिशन काय आहे, The sum of digit in a 2 digit number is a 9. जो 2 डिजिट नंबर आहे त्यांची येणारी जी सम आहे ती किती यायला पाहिजे, 9 यायला पाहिजे. ओके, आता इथे एक नंबर कन्सिडर करा. आपण 36 नंबर घेतलेला आहे. याच्यामध्ये 6 हा युनिट प्लेसवरती आहे, 3 हा टेन्स प्लेसवरती आहे आणि यांची जी येणारी सम आहे ती किती यायला हवी, 9 यायला हवी. ओके, तर याच्यामध्ये आपण जो युनिट प्लेसवरती आहे त्याला y कन्सिडर करूयात आणि जो टेन्स प्लेसवरती आहे त्याला x कन्सिडर करूयात. ओके, सो आता हे वर्ड प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूयात. सोल्युशन मध्ये काय येईल, लेट युनिट प्लेस डिजिट जो युनिट प्लेसचा डिजिट आहे, डिजिट आपण y कन्सिडर करणार आहोत. इथे पहा युनिट प्लेसचा डिजिट आपण y कन्सिडर करणार आहोत. अँड दी टेन्स प्लेस डिजिट bx. टेन्स प्लेसचा डिजिट आपण काय कन्सिडर करणार आहोत, x कन्सिडर करणार आहोत. तर यावरून आपला ओरिजिनल नंबर काय तयार होईल. सो देअरफॉर ओरिजिनल नंबर कसा तयार होईल. हा ओरिजिनल नंबर म्हणजे काय, इथे पहा मी नंबर 21 घेते. हा 2 डिजिट नंबर आहे. याच्यामध्ये आपण कसा लिहितो, हा 20 + 1 म्हणजे किती होईल, 21 होईल. तर या 1च्या प्लेसवरती, 1 कुठल्या प्लेसवरती आहे, युनिट प्लेसवरती. सो 1 × 1 करतो आपण, किती येईल, 1 येईल. 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं कारण का हा युनिट प्लेसवरती आहे. आता इथे 2 हा टेन्स प्लेसवरती आहे. सो 2 × 10, 2 हा टेन्स प्लेसवरती आहे. सो आपण 2 × 10 केलं, किती येईल, 20 येईल. सो हा 20 हा +1 किती झाला, 21 झाला. हा ओरिजिनल नंबर आपण असा लिहितो. ओके, तर इथे पहा आपण जो x आणि y आहे त्याचा ओरिजिनल नंबर कसा लिहिणार. सो हा y म्हणजे y ची प्लेस किती येईल, इथे 1 येईल. तो युनिट प्लेसवरती आहे म्हणजे इथे किती येईल, 1 × y येईल, 1 × y. सो काय येईल, y. x हा टेन्स प्लेसवरती आहे. सो x आणि x ला 10 ने काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. बिकॉज तो कुठल्या प्लेसवरती आहे, टेन्स प्लेसवरती आहे, म्हणून त्याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपला ओरिजिनल नंबर काय येईल, 10x + y येईल. 10x + y हा अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय आहे, दी सम ऑफ डिजिट्स इन अ 2 डिजिट नंबर इज अ 9. जे 2 डिजिट नंबर आहे त्यांची येणारी सम ही किती आहे, 9 आहे. सो 2 डिजिट मध्ये x + y = 9. याला इक्वेशन फर्स्ट देऊयात. कंडिशन काय आहे, द नंबर इज ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग. इंटरचेंजिंग म्हणजे काय ते पाहूयात. आता याच्यामध्ये जो युनिट प्लेसवरती आहे, तो युनिट प्लेसवरती काय आहे, y आहे. तो कुठे येईल, टेन्स प्लेसवरती येईल आणि टेन्स प्लेसचा x हा युनिट प्लेसवरती येईल. याला आपण इंटरचेंज असे म्हणतो. सो आता हा y युनिट प्लेसवरती आहे, तो टेन्स प्लेसवरती गेल्यानंतर काय होईल, 10y होईल. आणि हा x हा टेन्स प्लेसवरती आहे, तो युनिट प्लेसवरती गेल्यानंतर काय होईल, x होईल. ओके, हा झाला इंटरचेंज.
सेकंड कंडिशन काय आहे, द नंबर इज ऑफ्टेंड बाय इंटरचेंजिंग द डिजिट. डिजिटमध्ये इंटरचेंज करून जो नंबर आपल्याला भेटलेला आहे, इथे पहा 10y + x हा नंबर आपल्याला भेटलेला आहे. एक्सीड द ओरिजिनल नंबर बाय 27. एक्सीड मीन्स जास्त आहे. कशापेक्षा? ओरिजिनल नंबर बाय 27. ओरिजिनल नंबरपेक्षा तो 27ने जास्त आहे. म्हणजे आपल्याला ओरिजिनल नंबरमध्ये 27 ॲड करावं लागेल. इथे पहा ओरिजिनल नंबर काय आहे 10x + y, त्याच्यामध्ये आपण 27 ॲड केलेला आहे इथे एक्सीड असल्यामुळे. ओके, ही आपली सेकंड कंडिशन झाली. इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करूयात. इथे पहा 10y + x हा इथे प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस होईल. मायनस 10x + y इज इक्वल टू 27. इथे पहा 10y + x मायनस 10x + -y इज इक्वल टू 27. ओके, 10y - y काय येईल 9y येईल. ओके, प्लस x मायनस 10x काय येईल -9x येईल इज इक्वल टू 27. आता हे इक्वेशन अजून सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण याला 9ने डिवाइड करूयात. ओके, 9ने डिवाइड केलं तर काय येईल आपलं इक्वेशन, 9ला 9 कॅन्सल, या 9ला या 9 कॅन्सल, 9 1 जा 9, 9 3 जा 27. सो काय येईल y - x इज इक्वल टू 3. तर हे इक्वेशन आपण असं लिहूयात -x + y इज इक्वल टू 3. ओके, याला इक्वेशन नंबर आपण थर्ड देऊयात. इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड ऑब्झर्व केलं तर आपल्याला आता इथे x हे कोइफिशियंट झालेत, y झालेत, यांचे सेम कोइफिशियंट झालेले आहेत. आणि इथे साईन पण कसं आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, डिफरंट साईन आहे. सो आपण इथे काय करणार आहोत, ॲडिशन करणार आहोत. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन थर्ड. इथे पहा x + y इज इक्वल टू 9 मायनस x + y इज इक्वल टू 3 प्लस 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 x मायनस x एकमेकांना कॅन्सल होतील, y 2y होईल, 9 + 3 12 होईल. सो y इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2, 2 6 जा 12. सो y ची व्हॅल्यू किती येईल, y इज इक्वल टू 6 येईल. इक्वल टू 6 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आहे, x + y इज इक्वल टू 9. x + y ची व्हॅल्यू 6 इज इक्वल टू 9. x हा 6 इथे प्लस आहे, इकडे केल्यानंतर मायनस होईल. 9 - 6 3. सो x ची व्हॅल्यू किती आली, 3 आली. आता आपल्याला 2 डिजिटची व्हॅल्यू भेटलेली आहे, x ची भेटलेली आहे, y ची भेटलेली आहे. आता ही व्हॅल्यू आपण ओरिजिनल नंबरमध्ये पुट करणार आहोत. सो ओरिजिनल नंबर काय आहे आपला, ओरिजिनल नंबर इज इक्वल टू 10x + y हा आपला ओरिजिनल नंबर आहे. सो 10 x ची व्हॅल्यू काय आहे 3 प्लस y ची व्हॅल्यू काय आहे 6. 10 × 3 काय येईल 30 आणि प्लस हा 6 काय येईल, यांची ॲडिशन 36. हा 36 कसला नंबर आहे, 2 डिजिट नंबर आहे. आपलं फायनल आन्सर आलेला आहे 36. क्वेश्चन 8. In a triangle ABC, the measure of angle A is equal to the sum of measure of angle B and angle C. Also, the ratio of measure of angle B and angle C is 4:5. Then find the measure of angle of triangle. Triangle related question आहे. तर आपल्याला triangleची प्रॉपर्टी माहिती पाहिजे. The sum of measure of all angle of triangle is 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येत असते 180 येत असते. ओके, आता इथली फर्स्ट कंडिशन आपण पाहूयात. द मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू द सम ऑफ मेजर ऑफ अँगल बी अँड सी. इथे आपण सोल्युशन काय येते ते पाहूयात. इन अ ट्रायंगल एबीसी द मेजर ऑफ अँगल A is equal to the sum of measure of angle B and angle C. ते पहा angle A हा कुणाच्या इक्वल आहे, the sum of measure of angle B and angle C. angle B आणि angle C यांच्या सम च्या इक्वल हा angle A आहे. याला इक्वेशन आपण फर्स्ट देऊया. कंडिशन काय आहे,
The ratio of measure of angle B and angle C is 4:5. The ratio of measure of angle B and angle C is 4:5. Angle B आणि angle C यांचा रेशो काय आहे 4:5. आता हे सिम्प्लिफाय करूयात, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 5 angle B इज इक्वल टू 4 angle C. इथे पहा अँगल C ची व्हॅल्यू आपण काढूयात. अँगल C इज इक्वल टू 5 angle B. 4 हा इथे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. ओके, याला इक्वेशन नंबर आपण सेकंड देऊयात. वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे, दी सम ऑफ मेजर ऑफ all angle of triangle is 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येत असते 180 येत असते. सो अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे पहा अँगल A ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, इक्वेशन 1 मध्ये आपण काढलेली आहे. ती काय आहे, अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. हे कशावरून घेतलेलं आहे आपण, फ्रॉम इक्वेशन 1. A ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 वरून घेतलेली आहे. आता ही सॉल्व करूयात. अँगल B 2 अँगल B प्लस अँगल C 2 अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे पहा अँगल C ची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे, इक्वेशन सेकंड मध्ये आपण पाहिलेली आहे. सो 2 अँगल B प्लस 2 इंटू अँगल C ची व्हॅल्यू काय आहे 5 अँगल B डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 180 डिग्री. हे कशावरून घेतलेली आहे आपण अँगल C ची व्हॅल्यू, फ्रॉम इक्वेशन सेकंड. हे सिम्प्लिफाय करूयात. इथे पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. इथे 2 इंटू 4 8 अँगल B प्लस 5 इंटू 2 किती 10 अँगल B डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 180 डिग्री. इथे पहा 8 प्लस 10 18 अँगल B डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 180 डिग्री. हा 4 इथे डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल मल्टिप्लाय होईल. 180 इंटू 4 आणि हा 8 इथे काय आहे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल 80. सो अँगल B 81चा 80 18 10चा 180. आता ते 10 इंटू 4 किती येईल 40. सो अँगल B ची व्हॅल्यू किती येईल 40 येईल. B ची व्हॅल्यू आपण इक्वेशन सेकंड मध्ये पुट करूयात. पुट अँगल B इज इक्वल टू 40 इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड काय आहे, अँगल C इज इक्वल टू 5 अँगल B डिवायडेड बाय 4. ओके, 5 अँगल B ची व्हॅल्यू किती आली आहे 40 डिवायडेड बाय 4. 4 1 जा 4 4 10 जा 40. 10 इंटू 5 50. सो अँगल C ची व्हॅल्यू काय आलेली आहे 50 आलेली आहे. अँगल B आणि अँगल C च्या व्हॅल्यू माहिती झालेली आहेत. आता आपल्याला काढायची आहे अँगल A ची व्हॅल्यू. सो ती काढण्यासाठी आपण काय करूयात, इक्वेशन फर्स्ट मध्ये या दोन व्हॅल्यू पुट करूयात. सो पुट अँगल B इज इक्वल टू 40 अँड अँगल C इज इक्वल टू 50 इन इक्वेशन फर्स्ट. तर इक्वेशन फर्स्ट काय आहे आपलं, अँगल A इज इक्वल टू अँगल B प्लस अँगल C. अँगल B ची व्हॅल्यू 40 प्लस अँगल C ची व्हॅल्यू 50 किती आलं 90. अँगल A ची व्हॅल्यू किती आली आपली 90 आली. हे 90 आणि हे 90 किती झाले 180. सो ट्रायंगलची टोटल सम किती झाली 180. आन्सर आलेला आहे अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल B इज इक्वल टू 40 डिग्री अँड अँगल C इज इक्वल टू 50 डिग्री. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 7 अँड क्वेश्चन 8 सॉल्व्ह करून घेतलेला आहे. यामध्ये तुमचे काही डाऊट्स असतील तर ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट लर्निंग चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. बाय.